जय हरी माऊली. आपण आहोत आषाढी वारीच्या वाटेवर. आषाढी वारीच्या वाटेवर चालत असताना या ठिकाणी रिंगण सोहळा आहे. हा वाकडी येथील रिंगण सोहळा. या जी दिंडी आणि जी वारकऱ्यांची जी पताका गेल्या 15-20 दिवसापासून चालू आहे, त्याचा हे महत्वाचं रिंगण समजलं जातं. या रिंगण सोहळ्यामध्ये आपण आता बघितलं की माऊलीचा रथ सोहळा जो साक्षात आपण आपल्या डोळ्याने बघितला. असे आपल्या सोबत निष्ठावंत वारकरी आहेत, यांच्या सोबत आपण आता बोलणार आहोत. माऊली, आता आम्ही ह्या बैलगाडा आपण तुमच्या रथाचा जे आहे तो बघितला आहे, काय वैशिष्ट्य आहे याचे? यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जे विशेष खेळ सांगितले जातात ते आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. म्हणजे कुठेही अंधश्रद्धा न बाळगता जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे ते खेळ वारकरी संप्रदायामध्ये खेळले जातात. हा बैलगाडा म्हणजे एक शेतकऱ्याचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. दुसरं म्हणजे बैलगाडा ही पारंपरिक एक पद्धत आहे आपली वारकरी संप्रदायामध्ये, जिथे रथामध्ये बैल जुंपलेली असतात अशा पद्धतीचं, म्हणून ती एक परंपरा केली जाते वारकरी संप्रदायाच्या रिंगणामध्ये. हा आनंद साजरा करत असताना आपले कपडे पूर्ण भरले. काही जण आपल्याला म्हणत असतील की काय खेळ, सगळे कपडे भरलेत, अंग भरले, तरी बी हा उत्साह आहे. ही नेमकी शक्ती कशाची आहे? नेमकी ही सगळी शक्ती आहे ही पांडुरंगाच्या कृपेची आहे. आणि जसं म्हटलं जातं वारकऱ्यासाठी आषाढी वारी म्हणजे वार्षिक फिटनेस आहे. ज्याने आषाढीची वारी केली त्याला वर्षभर कोणत्याही प्रकारचा शारीरिक धोका नसतो, म्हणून हे खेळ सगळे खेळले जातात. आणि ही जी शक्ती आहे ही तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, म्हणून आमच्या सांगोला दिंडीमध्ये जवळजवळ 40% तरुण व्यक्ती आहेत सगळे, आणि तरुण मित्रमंडळ आहेत. आणि एवढंच नाही तर वयस्कर जरी असले तरी सुद्धा इथे जी शक्ती एक निर्माण होते त्याला आध्यात्मिक शक्ती म्हणतात. ती आध्यात्मिक शक्तीच्या बळावरती वारकरी हा स्वतःची वाटचाल करीत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ साजरे करत असतो. वारकरी संप्रदायामध्ये या खेळाला महत्व आहे, आणि या खेळाला महत्व असल्यामुळे या ठिकाणी वारकरी मोठा आनंदोत्सव साजरा करीत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आषाढी वारी दिंडीमध्ये सारखा सोहळा जगात नाही, म्हणूनच म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगात भारी, जगात भारी. जय हरी माऊली. धन्यवाद.